नागपूर मनपाचे भूखंड फ्री होल्ड करण्यासाठी भाजप आमदार प्रवीण दटकेंच्या पाठपुराव्याला यश आलंय। मनपाचे भूखंड मालकी हक्काने देण्यासंदर्भातील प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मांडण्यात येणार आहेत। मंत्री शंभूराज देसाईंच्या बैठकीत या कामाला गती मिळाली आहे। नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात 14 डिसेंबर रोजी मनपातील भाडेतत्वावरील भूखंड मालकी हक्काने देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती। हिवाळी अधिवेशनात आमदार प्रवीण दटकेंनी या संदर्भात लक्षवेधी देखील मांडली होती। त्यांच्या लक्षवेधीबाबत आता संबंधित विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सोमवारी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मांडण्याचा निर्णय झालाय। हिवाळी अधिवेशनावेळी सभागृहात एकनाथ शिंदे उपस्थित नसल्याने देसाईंनी तोडगा काढण्याबाबत आश्वस्त केलं होतं। अखेर त्या कामाला आता गती मिळाली आहे। मनपाच्या ताब्यात एकूण 22 अभिन्यास आहेत। त्यातील 7 अभिन्यास हे 30 ते 40 वर्षांपूर्वीचे, तर 15 अभिन्यास मनपा अस्तित्वात येण्यापूर्वीच भाडेतत्वावर देण्यात आले आहेत। भूखंड देताना संबंधितांकडून प्रीमियम घेण्यात आलं, तसंच बाजारभावा इतकीच किंमत आकारण्यात आल्याची माहिती दटकेंनी दिली। तसंच संबंधित प्रस्ताव कॅबिनेटसाठी पाठवण्यात आल्याची माहिती शंभूराज देसाईंनी दिली आहे। या बैठकीत देसाईंसह आमदार दटके आणि मनपा आयुक्त अभिजित चौधरी देखील उपस्थित होते।